गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून रात्रभर खल सुरू होता, मात्र अद्याप भाजपा कुठल्याही निर्णयाप्रत आलेली नाही। मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्याचीच निवड करण्यात यावी अशी मागणी गोव्यातल्या भाजपा सरकारच्या मित्रपक्षांनी केली आहे। रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवली जाते। राजभवनमध्ये शपथविधी होईल अशी अटकळ बांधली जाते। रात्री 1:30 वाजता गडकरी गोव्यात पोहोचले। मुख्यमंत्री निवडीचा निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी गडकरींच्या नेतृत्वाखाली भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक गोव्यातल्या एका हॉटेलमध्ये झाली। या बैठकीत गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई, आमदार विनोद पालेकर, जयेश साळगावकर यांच्यासह 2 अपक्ष आमदार रोहन खवटे आणि गोविंद गावडे उपस्थित होते। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकरही आपल्या 2 आमदारांसह गडकरींना भेटले। दरम्यान श्रीपाद नाईक आणि सुदीन ढवळीकर या दोघांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत, तर मायकल लोबो देखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं समजतंय। त्यामुळे गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, गडकरींच्या अध्यक्षतेखाली काल गोव्यातल्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचं नाव पुढे येतं या संदर्भात बैठक झाली। या बैठकीत काही तोडगा निघू शकलाय का? कोणाचं नाव सध्या मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या लवकर तोडगा निघेल असं सांगता येणार नाही। त्याचं कारणच असं की ज्या वेळेला गोव्यामध्ये अस्थिर अशी परिस्थिती होती आणि त्याचबरोबर भाजपला सत्ता स्थापन करायचं होतं, त्यावेळेला गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सोबत घेऊन आणि गोवा फॉरवर्डला घेऊन भाजपनं या ठिकाणी सरकार स्थापनेचा प्रयत्न केला। पण त्यांनी सांगितलं की आम्हाला जे तुम्ही नावं सुचवलेले आहेत ते कोणतेही नाव मान्य नाहीत, आम्हाला एकच नाव मान्य होतं, ते मनोहर पर्रीकरांचं। त्यामुळेच आपण पाहतो की मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्रिपदाचा पदभार सोडून शेवटी त्यांना गोव्यामध्ये परतावं लागलं होतं आणि कारण तशी परिस्थिती निर्माण झालेली होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडकरी रात्री 1:30 वाजता गोव्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सुरुवातीला सुदीन ढवळीकर आहेत त्यांच्याशी चर्चा केली। त्यांच्यासोबत त्यांचे 2 आमदार होते। त्यांची सुद्धा खूप इच्छा आहे, कारण आपण पाहतो की आता पोटनिवडणूक काय आहे, त्या पोटनिवडणुकीमध्ये 2 ठिकाणी तरी किमान आमचे उमेदवार द्यायचा त्यांचा असा प्रयत्न सुरू आहे, म्हणजे स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण याच्या पार्श्वभूमीवरच कुठेतरी सुदीन ढवळीकर यांचे मनोहर पर्रीकरांचे जर जिवलग संबंध होतेच, पण गडकरींचे पण चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी ते लॉबिंग करताना दिसत आहेत। दुसरं नाव जे आहे ते प्रमोद सावंतांचं, ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, RSS केडरमधून आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या नावांची चर्चा भाजप अंतर्गत सुरू आहे। काही भाजप आमदारांनी त्यांच्या नावाला पसंती दिलेली आहे, पण जे मित्रपक्ष आहेत त्यांना मात्र हे मान्य नाही आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरं जी महत्त्वाची गोष्ट आहे ती श्रीपाद नाईकांची। श्रीपाद नाईक हे आपण पाहतो की भाजपचे असे म्हणजे खासदार आहेत जे कार्यकर्ते म्हणून गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झटलेले होते। ज्यावेळेला गोव्यामध्ये भाजपची ताकद नव्हती त्यावेळेला मनोहर पर्रीकर आणि श्रीपाद नाईकांनी खूप कष्ट करून या गोवा राज्यामध्ये भाजप अस्तित्वात आणला आणि सत्ता स्थापन करण्यापर्यंत त्यांची एकूण सगळी वाटचाल राहिलेली आहे। त्यामुळं त्यांच्या नावाची पण चर्चा सुरू आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आताच्या घडीला जर कोण घेत असेल तर विजय सरदेसाई, कारण गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्याकडे सध्याच्या घडीला 3 आमदार आहेत, 3 त्यांचा या पक्षाचे आमदार आहेत, पण त्यांना 2 आमदारांचं अधिकचं समर्थन त्यांच्याकडे आहे। एकूण 5 लोकांना घेऊन ते गडकरींना भेटलेले आहेत। कुठंतरी सुदीन ढवळीकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, त्यांच्या नावाला विरोध म्हणून या ठिकाणी गडकरींना जाऊन भेटले की काय अशा प्रकारची अटकळ बांधली जाते। आज सायंकाळपर्यंत काही निर्णय अपेक्षित आहे, पण नेमकं काय होणार याच्यासाठी आपल्याला 5 नंतर वाट बघावी लागेल, कारण मनोहर पर्रीकरांचं जे अंत्यविधी होईल किंवा या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार जे केले जातील ते 5 वाजता केले जातील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं गोव्याच्या या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल या चर्चा होतील। याच्यामध्ये काहीतरी फायनलाइज नाव होईल अशा प्रकारची एकूण गोष्ट आहे। पण आताच्या घडीला भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे मित्रपक्षांना घेऊन, तो आकडा जातो साधारण 21 वर आणि तोच आकडा भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि दिलासा देणारी गोष्ट आहे। नक्कीच प्रताप, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी।